मुरंबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमा आणि अक्षयमध्ये फूट पाडणाऱ्या रेवाचे भयानक सत्य हे अक्षय समोर येऊन आपला अपघात हा दुसरा तिसरा कोणी नसून रेवाने घडवून आणल्याचे सत्य अक्षयला समजते आणि तिसरा डोळा उघडून रागाच्या रुद्रावताराने अक्षय आणि रमा दोघेही कशी रेवाची धुलाई करून हकालपट्टी करतात हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आता जान्हवी आनंद हे रमा अक्षयला साथ देऊन अखेर मुकादमाच्या घरातील रेवाचे अस्तित्व आता चौघेही संपुष्टात आणून रेवाला आई आजी समोर रमा आणि अक्षय बाहेर काढताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता रमा ही घर सोडून गेल्यामुळे आई आजी आणि रेवा खुश झालेल्या असतात. तर आता इकडे अक्षय हा रमाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. तर तिकडे आता रमाला सुद्धा अक्षयशिवाय अजिबात करमत नसते. पंकज आणि कावेरी ही रमाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात, पण रमा ही वेगवेगळे तर्कवितर्क करत असते. रमा म्हणते की आई खरंच यांचं रेवावरती प्रेम आहे का, आणि एवढे दिवस होऊनही ते मला भेटायला कसे आले नाहीत. त्याचबरोबर आता रेवा आणि आजीने मोठा भयानक डाव साधून रमाच्या घरी येऊन रमाला डिव्होर्सचे पेपरसुद्धा दिलेले असतात आणि रमाला सांगितलेले असते की आता अक्षयला तुझी तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आणि त्यानेच आम्हाला हे डिव्होर्स पेपर घेऊन पाठवले. पण आता अक्षयवरचा विश्वास अजूनही तसाच असल्याने रमाने जोपर्यंत अक्षय येत नाही तोपर्यंत मी डिव्होर्स पेपरवर सही करणार नाही असे सांगितलेले असते. तर आता इकडे अक्षयशिवाय रमाला अजिबात राहवत नसते. तेव्हा आता काय करावे आणि मुकादमाच्या घरी जाण्यासाठी काय कारण शोधावे आणि अक्षयला बघावे असे रमाला झालेले असते. इकडे आता आनंदने जान्हवीला अक्षयला ज्या कारने उडवले त्याचा CCTV फुटेजमधला व्हिडिओ दाखवलेला असतो आणि अचानक जान्हवीच्या डोक्यात ती कार बघून ती कार दुसरी तिसरी कोणाची नसून रेवाच्या आईची असल्याचे आता जान्हवीच्या लक्षात आलेले असते आणि पळतच जान्हवी ही आनंदकडे येऊन ती कार रेवाच्या आईची असल्याचे सांगते. तेव्हा आनंदला मोठा धक्का बसतो. पण त्याच वेळेस रेवा दरवाजात येऊन आनंदचे ते बोलणे ऐकते आणि रेवा ही पटकन तिच्या आईची भेट घेते आणि तिच्या आईचा सर्व गैरसमज दूर करून सांगते की मीच अक्षयला उडवले, कारण अक्षय आणि रमा यांच्यामध्ये मला दुरावा आणायचा होता आणि काहीही करून अक्षय हा रमाला भेटावयास नको आणि तो जात असताना म्हणून मी त्याचा अपघात घडवला. तेव्हा काहीही करून आई आता यातून मला वाचव. तर रेवाची आई म्हणते की रेवा तू काही काळजी करू नको आणि पैसे देऊन रेवाच्या आईने आता ड्रायव्हरला विकत घेतलेले असते. त्याचबरोबर आता इकडे आनंद हा लगेचच इन्स्पेक्टरला घेऊन रेवाच्या आईच्या घरी येतो आणि लगेचच तुमच्या कारने कसे माझ्या भावाला उडवले याचा जाब आता आनंद हा रेवाच्या आईला विचारतो. तेव्हा लगेचच रेवाची आई ड्रायव्हरला बोलावते. तर ड्रायव्हर सर्व गुन्हा आपल्या अंगावर घेऊन कबूल करतो की मीच माझ्या गाडीने अक्षयला उडवले. तेव्हा लगेच रेवाची आई ड्रायव्हरला इन्स्पेक्टरच्या हवाली करते. तर इन्स्पेक्टर हे ड्रायव्हरला घेऊन गेलेले असतात खरे, पण त्यावेळेस आनंद विचार करतो की बरं झालं माझ्या भावाचा आज मी खऱ्या अर्थाने बदला घेतला आणि आनंदही तेथून निघून आलेला असतो. इकडे आता अक्षयला भेटण्यासाठी व्याकुळ झालेले रमा अखेर डिव्होर्स पेपरवरती सह्या करते आणि म्हणते की यांना माझ्याकडून डिव्होर्स हवा आहे ना, तेव्हा मी या पेपर्सवर सह्या करून मुकादमाच्या घरी जाते आणि यांचीही भेट घेते. आता मला त्यांना बघितल्याशिवाय अजिबात राहवत नाही असे म्हणत आता ते पेपर्स घेऊन रमा ही कावेरी आणि पंकजचे न ऐकता आता मुकादमाच्या घराकडे येत असते. तेव्हा आता कावेरीला मोठा धक्का बसतो आणि पटकन कावेरी ही सीमाला फोन करून रमा ही तुमच्या घरी येत असल्याचे सांगते आणि तिने आई आजीने पाठवलेल्या डिव्होर्स पेपरवर सुद्धा सही केलेली आहे असे ती सीमाला सांगतात. सीमाला मोठा धक्का बसतो. तर आता सीमा लगेचच मुकादमाच्या घराच्या बाहेर रमाची वाट बघत अगोदरच थांबलेली असते. रागाने रमा ही मुकादमाच्या घरी येत असताना लगेच सीमा ही रमाला अडवते आणि रमाला एका बाजूला घेऊन विचारते काय झालं रमा. तर रमा म्हणते की आता माझं काही खरं राहिलेलं नाही आणि यांचं खरंच रेवावरती प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांनी मला डिव्होर्स पेपर पाठवले आणि म्हणून त्या पेपर्सवर सही करून मी ते देण्यासाठी आणि यांना भेटण्यासाठी इथे आले.
रमा म्हणते की इतक्या वर्ष मी यांच्यासोबत राहिले, पण अखेर यांनी त्यांची लायकी आणि अवकात दाखवलीच. आणि हे सुद्धा शशिकांत मुकादमांसारखे निघाले. म्हणूनच माझ्यासोबत नाविलाजाने अपराध्यासारखे लग्न करून रेवावरती हे प्रेम करतात. तेव्हा ते ऐकून सीमाला राग आलेला असतो. सीमा रमाला समजावून सांगते, पण रमा ऐकण्यासाठी तयारच नसते. तेव्हा रागाने सीमा ही जोराने रमाच्या कानाखाली देऊन रमाला सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की रमा, आता तुला रडायचं नाही तर लढायचं आहे, आणि मला रडणारी सून नाही पाहिजे तर लढणारी सून पाहिजे. सीमा म्हणते की मुकादमाच्या घरामधील एका दुष्ट माणसाबरोबर तुला सामना करावायचा आहे आणि तुला तुझ्या नवऱ्याला मिळवायचे आहे. तू जे काही समजते तसे अजिबात नाही. अक्षय अगं तुझ्याशिवाय 1 मिनिटेसुद्धा तिकडे त्याला राहवत नाहीये. तुला इकडे जेवढा त्रास होतो तेवढाच अक्षयसुद्धा तिकडे त्रास सहन करतोय. पण यामध्ये आई आजी रेवा हे आता नाटक करून ही खेळी करतात आणि तुझ्या आणि अक्षयमध्ये दुरावा आणण्याचे प्रयत्न करू राहिलेत. पण रमा, तुला आता लढण्याची गरज आली आहे आणि लढूनच तुला तुझा संसार आणि नवरा दोघीही वाचवायचे आहेत. तेव्हा आता काय करायचं ते ठरव. तेव्हा आता सीमाच्या मनातील त्या रागाने अखेर रमासमोर प्रेम आलेले असते. आणि त्याचबरोबर रमा म्हणते की आई, मला माफ करा, मी वाहत चालले होते, पण आता काहीही करून मला माझा संसार आणि नवरा दोघेही वाचवायचे आहेत आणि त्यासाठी मी आता लढायला तयार आहे. तेव्हा आता सीमाला सुद्धा मोठे हायसे वाटलेले असते. सीमा म्हणते की आता काहीही विचार करू नको रमा, आणि लगेचच तू मुकादमाच्या घरात गृहप्रवेश कर. आणि लगेचच सीमा ही रमाला घेऊन मुकादमाच्या घरात दरवाजासमोर येते. तर लगेचच सीमाने तांदळाचा कलश आणलेला असतो आणि तो तांदळाचा कलश पायाने ओलांडून आता रमा ही खऱ्या अर्थाने मुकादमाच्या घरात गृहप्रवेश करते. तेव्हा आता रमा आल्याचे बघून इकडे अक्षयला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो. इकडे आता आनंद हा अक्षयकडे येऊन, तुला ज्या कारने धडक दिली अक्षय, ती कार दुसरी तिसरी कोणी नसून रेवाच्या आईची असल्याचे सांगताच अक्षयला मोठा धक्का बसतो. आनंद म्हणतो की मी रेवाच्या आईला याचा जाबही विचारला, पण ड्रायव्हरकडून तुला उडवले गेल्याचे त्यांनी सांगितले आणि मी त्या ड्रायव्हरला इन्स्पेक्टरच्या हवाली केले. तेव्हा अक्षय विचार करतो की नाही नाही दादा, अरे यामध्ये रेवाचाच नक्की काहीतरी हात असेल. नेमके रेवाच्या आईची कारच माझ्यासमोर कशी आली, मला कसे उडवले. तेव्हा हे सर्व खेळी रेवाचे असल्याचे आता अक्षयच्या समोर आलेले असते. इकडे आता रेवाने फुगेवाल्याला सुद्धा पैसे देऊन त्याचे तोंड बंद केलेले असते. पण आता अक्षय त्याला काही राहवत नसते आणि पुन्हा अक्षय ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाला होता त्या ठिकाणी येतो. तेवढ्यात अक्षयला फुगेवाला दिसतो. तर आपण फुगेवाल्याकडून कसे फुगे घेतले आणि रस्ता कसा क्रॉस करून जात होतो, तेव्हा कसे आपल्याला उडवले हे आता अक्षयच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस फुगेवाल्याने हे सर्व बघितले असणार असे वाटून अक्षय आता फुगेवाल्याला त्याची सर्व हकीकत विचारतो. तर आता इकडे फुगेवाल्याचे मन आपण पैसे घेतल्यामुळे अगोदरच त्याला खात असते. पण अक्षयचा स्वभाव माहीत असल्यामुळे आणि अक्षयने त्याला फुगे घेत असताना जास्त पैसे दिल्यामुळे माणुसकीच्या नात्याने फुगेवाला अखेर अक्षयला दुसरे तिसरे कोणी नसून रेवानेच उडवल्याचे सत्य आता सांगतो. तेव्हा अक्षय त्याच्या मोबाईलमधील रेवाचा फोटो दाखवताच लगेच फुगेवाला हीच ती बाई असे म्हणत, हिनेच तुम्हाला उडवले साहेब असे बोलतो आणि अक्षयला मोठा राग आलेला असतो. रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून अक्षय हा लगेचच घरी येतो आणि ताबडतोब रामाला आणि आनंदला सर्व हकीकत सांगून लगेच रेवाची बॅग रागाने उचलून बाहेर फेकतो आणि म्हणतो की ज्या घरात आत्तापर्यंत तू राहिली आणि ज्या घराने तुला निवारा दिला त्याच घरातील माणसांचा तू जीव घ्यायला निघालीस. या घरातील तू मीठ खाल्ले आणि मिठाला जागली नाहीस. तेव्हा लगेचच रागाने रेवाला ढकलून अक्षय हा रेवाला ताबडतोब त्याच्या नजरेसमोरून आणि त्या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगतो. त्याच वेळेस आजीमध्ये पडू लागते. तर अक्षय म्हणतो की अगं, ह्या रेवाने तुझ्या नातवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मला या रेवाने उडवले. तेव्हा ते ऐकून आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे कमरेला पदर खोचून रमा, जान्हवी आणि आनंद तिघेही आता रेवावर धावून जातात. तर आता
अक्षयसोबत सर्वांचा तो रागाचा रुद्रावतार बघून रेवा लगेचच पळत तिची बॅग घेऊन तेथून पळून जाते. तर आता खऱ्या अर्थाने अखेर सत्याची जीत होऊन रमाला न्याय मिळत अखेर रमा अक्षयने रेवाची हकालपट्टी केलेली असते. तेव्हा आता रमाच्या मनातील गैरसमज दूर करून अक्षय कसा रमाला आपलेसे करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.